रत्नागिरीमध्ये आंबा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे। गणेश मंदिराजवळ ही दरड कोसळली आहे। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। काल सुद्धा या ठिकाणी दरड कोसळलेली होती आणि आता पुन्हा एकदा गणेश मंदिराजवळ ही दरड कोसळलेली आहे। सध्या दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पावसाळा म्हटला तर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात। रत्नागिरीमध्ये आंबा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। मोठमोठे दगड इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आता हे दगड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे। प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने सध्या हे दगड भला मोठा दगड आहे तो हटवण्याचं काम केलं जात आहे। गणेश मंदिराजवळ आंबा घाटात ही दरड कोसळली आहे। रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवींद्र, कधी ही दरड कोसळलेली आणि सध्याची काय परिस्थिती आहे? श्वेता, जर आपण बघितलं तर घाटामध्ये मुसळधार पाऊस आहे तो सध्या पडत आहे। गणेश मंदिराजवळ आंबा घाटामध्ये ही दरड आहे ती पाऊण तासापूर्वी ती पडलेली आहे। प्रवासी सुदैवाने त्या ठिकाणी वाचलेले आहेत। भले मोठे दगड आहेत ते मार्गावरती आलेले आहेत, त्यामुळे सध्या आता दरडी हटवण्याचं काम आहे ते सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। पुढील 24 तासामध्ये घाटमाथ्यावरील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। मात्र हे जे कोकणात येणारे जे घाट आहे ते सध्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे प्रशासनाने अलर्ट केलेला आहे की घाटातून प्रवास करताना सावकाश आणि मंद गतीने करा। श्वेता, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी रवींद्र। तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय, मोठा दगड हा मार्गावर आलेला आहे आणि नशिबाने यामध्ये जीवितहानी टळलेली आहे, कुणालाही इजा झालेली नाहीये। मात्र आता तिथून प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे।